तर गुड मॉर्निंग. पुन्हाच एकदा नवीन व्लॉगमध्ये मिनी तेमराम कोमाडे सरचं स्वागत करत आहे. तर आज डेट आहे 5 फेब्रुवारी 2026, नववर्षात. तर आज दिनांक 5 फेब्रुवारीला आम्ही नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत म्हणजेच पाणी फाउंडेशन यांच्या वतीने आज आम्ही 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी रावणवाडी इथे चाललेलो आहोत. तर या 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये कृषी विभागाचे म्हणजे सडक तालुक्यातील कृषीताई तसेच उमेदतील काही सदस्य म्हणा किंवा व्यक्ती तसेच या सडक तालुक्यातील काही प्रगतशील शेतकरी यांच्या सगळ्या गटामार्फत आज आम्ही रावणवाडी इथे 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी चाललेलो आहोत. तर बनून राहा माझ्यासोबत तुम्ही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो हा 3 दिवसीय प्रशिक्षण. अरे मी इकडं भंडारा जातो. एकच शेती करूया आपण भारत माता की जय जवान जय जवान. अभिप्राय आम्हाला सांगितल्यानंतर बरोबर आम्ही तुम्हाला विचारू नंतर आणि त्या पद्धतीने आपण ठीक आहे. याकरता माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. रावणवाडीला पोहोचल्यानंतर आता अशा प्रकारे पाणी फाउंडेशनतर्फे स्वागत चाललेलं आहे. 12 वाजताच्या सुमारास आम्ही रावणवाडी इथे पोहोचलेलो आहोत. तर फार्मर कपतर्फे जो म्हणजे पाणी फाउंडेशनतर्फे जो इथे आयोजित केलेला फार्मर कप प्रशिक्षण आहे तिथे आता आमच्या ज्या कृषीताई म्हणा किंवा उमेदमधील ज्या महिला गट आहेत तसेच पुरुष वर्ग यांचे स्वागत हे पाणी फाउंडेशनतर्फे इथे होत आहे. तर आजच्या प्रशिक्षणासोबत छोटे बाळसुद्धा ते आपल्या आईसोबत आलेले आहेत. तर आज जेवढे काही प्रशिक्षक आहेत हे आता आपल्या निवासी स्थानाकडे चाललेले आहेत. तर हा रावणवाडीतील एक बाहेरील दृश्य आहे जे आता आमची बस इथे आम्हाला सोडून दिलेले आहेत. आता आमचे जे प्रशिक्षक आहेत ते आम्हाला पुढे निवासी स्थानाकडे घेऊन चालले आहेत. योगेश भाऊ तर आता सगळ्यांचे स्वागत झालेले आहे. म्हणजे व्यवस्थित एकदम आपल्या मराठमोळी संस्कृतीच्या याच्यामध्ये सगळ्यांचे पाय धुवून सगळ्यांच्या महिलांना हळदी कुंकू लावून आता लगेच अल्पोहार किंवा जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तर त्यासाठी सगळे परीक्षणार्थी भोजन कक्षाकडे गेलेले आहेत. तर दुपारच्या म्हणजे 2 वाजताच्या जेवणानंतर आता आम्ही फार्मर कपचा जो निवासी प्रशिक्षणचा जो हॉल आहे त्याकडे आम्ही जातो आणि सोबतच आमचे समूह साहेब सडक आणि मी मूळची नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील उंठा या गावातून आलेली आहे. आणि नमस्कार, मी मूळचं नागपूरचं आहे, भंडारा जिल्हा. आणि मी आता सगळ्या बाजूने कार्यक्रम सुनीला पदोपे ठेवले. नमस्कार. माझं नाव आहे
आता एका घंटाच्या प्रशिक्षणा म्हणजे ओळख प्रशिक्षणानंतर चहाचा ब्रेक झाला आणि तर अशा प्रकारचे प्रत्येकांचे गट पडले आणि प्रत्येकाच्या गटांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे नाव दिले. जसा माझा सिंहगड, तसेच बाकीच्यांच्या जसे आपल्या हर्षद यांचा प्रतापगड, त्यानंतर विशालगड आणि रायगड असे 4 गटांचे नावं पडले. तसं आपला आहे एक सिंहगड आणि जे पाणी फाउंडेशनचे अधिकारी आहेत त्यांच्या गटांचं नाव आहे सज्जनगड. तुम्ही बसून राहिला तरी चालते, बच्चू झोपल्याला दिसतंय. दोन्ही पण विलासरावांनी स्वतःची जमीन विकून शेतकऱ्यांचे मन जिंकले आणि त्यांचा प्रतवा केला, म्हणजे पैसे दिले त्यांना, त्यांची मन जिंकले त्यांनी व स्वतःची FPO तयार करून शेतकऱ्यांचा माल व मालाला भाव व तरुणांना रोजगार दिला. शेतीबद्दल ज्या काही समस्या होत्या, ज्या वेगवेगळ्या गटांनी आपापले मत मांडले, त्यातील काही ह्या ज्या समस्या आहेत ते तुमच्यासमोर. वेळेवर वीज नाही आणि ह्या ज्या काय आहेत त्या आणि समस्यांची जी मूळ जननी आहे ते एकट्याने केलेली शेती, हा आपला एक महत्त्वाची समस्या आहे. इथं प्रशिक्षक म्हणून आम्ही इथं आलो तर आम्हाला प्रशिक्षणार्थींनी काही अपेक्षा लिहायला लावल्या. जे ह्या प्रशिक्षणामार्फत आम्हाला काय अपेक्षा आहेत त्या म्हणजे फार्मर कप 2026च्या ज्या अपेक्षा आहेत की आम्हाला या प्रशिक्षणातून काय अपेक्षा आहे, की आम्ही काय शिकलो पाहिजे किंवा काही नवीन गोष्टी आम्ही इथून घेऊन गेल्या पाहिजे. त्यामुळे ह्या अपेक्षांचा वृक्ष इथे प्रत्येकाने जे प्रत्येकांचे मत आहेत त्यांनी ते लिहून काढलेलं आहेत. जसा काहींनी लिहिलं आहे की ती शेतीमध्ये उत्पन्न जास्तीत जास्त कशाप्रकारे वाढ करता येईल याच्याबद्दल माहिती मिळावी. तसेच प्रशिक्षणातून नवीन शेती कशी करता येईल त्याच्याविषयी, तसेच सेंद्रिय शेती कशाप्रकारे करता येईल अशा बऱ्याचशा जणांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला. तसेच हा मी लिहिलेला की नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये कसा वापर करता येईल याबद्दल माहिती देण्यात यावी. अशा अपेक्षांचा वृक्ष इथे आज तयार करण्यात आला. त्याच्यानंतर जे वेगवेगळे गट होते त्या गट जे रायगड, विशालगड, प्रतापगड आणि सिंहगड अशा प्रत्येक गटांना वेगवेगळ्या टॉपिकवर आज बोलण्याची संधी मिळाली. तसेच सह्याद्रीचा प्रवास यावर सुद्धा आज प्रत्येकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे गट रायगड, विशालगड, प्रतापगड, हा माझा सिंहगड जो आम्ही हे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हे आणखी बरेचसे चार्ट जे आजच्या या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी पार पडले. आणि आता मी एक हाती टास्क घेतला होता की बाबा मला नियमावली लिहायची आहे की काय नियमावली जे आम्हीच म्हणजेच फार्मर कपने जे शेतकरी कृषी अधिकारी आम्ही कृषी विभागाचे लोक ज्यांनी आले त्यांनी एक नियमावली बनवली सगळ्या म्हणून ते आता मला लिहायला हातात घेतले आहे. आता मी नियमावली लिहून काढणार आहे. तर बाकीचे आपले मेंबर सदस्य झोपीला गेले आहेत. असा होता हा आपला फार्मर कपचा पहिला दिवस. तर आपल्या ह्या फार्मर कपच्या पहिल्या दिवसामध्ये दिवसाची सांगता करताच म्हणजे दिवस संपता आता रात्रीचे वाजले 10. तर हा व्लॉग मी इथे संपवत आहे. तर आजच्या या या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसामध्ये म्हणजेच पाणी फाउंडेशनमार्फत जो फार्मर कपचं प्रशिक्षण होतं या पहिला व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आल्या. तर याचा मी एक सारांश शेवटी सांगतो. तर आज पहिल्यांदा स्वागत झाला, त्याच्यानंतर परिचय म्हणजे एकमेकांचं जे आम्ही इथे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आलो जवळपास 46 ते 47 तर सगळ्यांचा परिचय इथे एकमेकांचा घेण्यात आला. ते तुम्ही बघितलेच व्हिडिओमार्फत. त्याच्यानंतर अपेक्षा प्रशिक्षणाच्या अपेक्षा काय आहेत ज्या तुम्हाला मी आता दाखवल्या त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात त्या आम्ही या व्हिडिओमार्फत बघितल्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाची यशोगाथा जी आम्ही बघितली जे खरंच भावनिक करणारी होती म्हणजेच द्राक्ष शेतीतील यशोगाथा जे सह्याद्री फार्म्सचे जे विलास साहेब आहेत त्यांची जे यशोगाथा होती ते या व्हिडिओमार्फत आम्ही या प्रशिक्षणामार्फत शिकली. कसे म्हणजे त्यांनी विदेशात जाऊन कशी प्रकारे विक्री केली द्राक्षांची, त्यामुळे त्यांना आलेले संकट, त्याच्यानंतर 2014 पासून ते 2025 पर्यंतचा जो प्रवास होता विदेशामध्ये केलेल्या त्यांच्या द्राक्ष शेतीबद्दल ते इथे आम्ही शिकलो. आणि मेन म्हणजे त्यांच्या सह्याद्री फार्म्सचा दृष्टिकोन आणि गटशेती आणि SOP प्रॅक्टिसेस याच्यामुळे द्राक्ष शेतीबद्दल घडून आलेल्या उत्क्रांती ह्या आजच्या प्रशिक्षणात आम्ही शिकलो. तर असा हा होता फार्मर कप 2026चा पहिला दिवस. आणि पुन्हा उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये बनूराम तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सत्यमेव जयते.